मासाजोगचे ग्रामस्थ आज अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि विशेष म्हणजे सध्या 12वीची परीक्षा सुरू असताना देखील जे संतोष देशमुख यांची मुलगी आहे ती देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहे. मला सांग, सध्या 12वीचे पेपर देखील सुरू आहेत आणि आज तू या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. म्हणजे ही खरंच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्यावेळेस अन्याय होतो त्याविरुद्ध आपण न्याय मागतो आणि तोही आपल्याला लवकरात लवकर मिळत नाहीये. आणि त्यासाठीच हे आंदोलन आयोजित केलेलं आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा. कुठंतरी आंदोलन केल्याच्या नंतरच आपल्या गावाला किंवा आपल्या यांना न्याय मिळतो या ठिकाणी. म्हणजे आता मागच्या वेळेस आंदोलन केलं, त्यावेळेस आंदोलन केल्याच्या नंतर काय आरोपी ताब्यात घेतले, गुन्हा दाखल झाला. मात्र आता पण देखील आरोपीला अटक करण्यासाठी आणि काय मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, ती अन्नत्याग आंदोलन. नाही, आता तसंच वाटतंय सर्वांना, म्हणूनच गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय की आपल्याला काहीतरी आंदोलन करावं लागेल. कारण की पोलीस प्रशासन किंवा जे असतील ते आपल्याला म्हणजे त्यांनी तर काही माहिती दिलेली नाहीये की जो आरोपी आहे तो आमच्या ताब्यात आलेला आहे, म्हणून त्यासाठी हे गावकऱ्यांनी घेतलेलं पाऊल आहे. सध्या आता किती पेपर राहिलेले आहेत आणि किती पेपर झालेले आहेत आणि सगळं अभ्यास आणि हे आंदोलन कसं सगळं? 5 पेपर झालेले आहेत, 1 पेपर राहिलाय. पण मला आज हे वाटतं की माझ्या पेपरपेक्षा मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आणि ते माझ्यासाठी ते प्रायोरिटी राहील की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा. आजपर्यंत या ठिकाणी शरद पवार असतील, पुन्हा मनोज जरांगे पाटील असतील, अजितदादा असतील, बऱ्याच जणांनी या ठिकाणी भेटी देखील दिलेल्या आहेत. काय मागणी असणार आहे? मागणी आमची पहिल्या दिवसापासून तीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी आणि जे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात. निश्चितच युती वैभवी आणि हे जे आहे त्याची आरोपींना कठोरात कठोर त्यांना शिक्षा व्हावी आणि ह्याची मागणी आहे ती मागण्या लवकरात व्हाव्या अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रोहिदास हातागरे, मुंबईत मासाजोग.